घाट ते म्हणले रोड छान आहे त्याचा. गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. आता वाजलेत सकाळचे 10 आणि आम्ही निघालो आहोत साईटसीइंगसाठी कोडाईकॅनलमध्ये. आम्ही जरा कोडाईकॅनलच्या बाहेर थोडं टुरिस्ट प्लेसेस आहेत ते एक्सप्लोअर करायला निघालो आहोत. किती डेन्स फॉरेस्ट आहे ते बघू शकतात. सकाळचे 10 वाजलेत आणि असा अंधार पडला जणू काही संध्याकाळचे 6 आहेत. खूपच छान वातावरण आहे, पाऊस पडतोय आणि आता आपण जाऊयात पुढे आपल्या वेगवेगळ्या टुरिस्ट प्लेसेसकडे. आपण जेसी रेसिडेन्सीमध्ये पोहोचलो आहोत. सिटी सेंटरमध्ये एक्झॅक्टली कोडाईकॅनलच्या हार्ट ऑफ द सिटीमध्येच जेसी रेसिडेन्सी आहे. खूप छान प्रॉपर्टी आहे यांची. हा आहे यांचा मेन एंट्रन्स. अगदी रोडला लगतच त्यांचा मेन एंट्रन्स आहे. तिथून आतमध्ये आल्यावरती अगदी स्ट्रेट लगेच त्यांचं आहे रिसेप्शन आणि खूप छान प्रॉपर्टी. जरा ते विंटेज किंवा हेरिटेज विलाज असतात ना, त्यानुसार त्यांनी ही प्रॉपर्टीचं जरा थोडा सेटअप केलेला आहे. खूप सुंदर आहे. खूप छान छान फ्लावर्स आहेत इथे. सुंदर फ्लावर्सचं अरेंजमेंट यांच्याकडे आहे आणि खूप छान छान फ्लावर्स आहेत आणि हे सगळे तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला ते विकत पण देतात. त्यांच्या सीड्स पण अवेलेबल आहेत आणि त्यांचे सॅपलिंग्स पण आहेत. हा आहे असा त्यांचा एरिया. हा आहे तो मेन एंट्रन्स. या साईडला पुढे गेल्यावरती तो जो तिकडे दिसतोय तो आहे पार्किंग एरिया. इथे हे त्यांचा रेस्टॉरंट आहे, इन हाऊस रेस्टॉरंट. ब्रेकफास्ट बफे आणि लंच डिनर बफे इथे अवेलेबल आहेत. या साईडला पुढे गेल्यावरती रूम्स आहेत. आपली रूम आहे इथून आतमध्ये गेल्यावरती रूम नंबर 101 फर्स्ट फ्लोअरवरती आणि असा हा इथे रूम्सचा सेटअप आहे. खूप छान आहे. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरीसाठी ही आम्ही ट्रिप प्लॅन केली होती. आता आपण जाऊयात वरती रूमकडे. आपली रूम आहे आणि इथे यांच्याकडे लिफ्ट नाही आहे. सो जर तुमची रूम वरच्या फ्लोअरला असेल तर तुम्हाला पायऱ्यांनीच यावं लागेल. हा आहे त्यांचा लॉबी एरिया. छान असे विंटेज प्रॉपर्टी असते ना, त्यानुसार हेरिटेज प्रॉपर्टी तशासारखा इथला जरा सेटअप आहे. मला खूप आवडलं. खूप छान छान फ्लावर्स आहेत, खूप छान छान झाडं आहेत त्यांच्याकडे. असं बघूनच आनंद होतो. असं छान सेटअप आहे. ही आहे आपली रूम 101. हॅलो, वेलकम, हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आता आपण जेसी रेसिडेन्सीमध्ये चेक इन केलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. हा आहे इथे सोफा कम बेड. निहित त्याचं थोडंसं चाऊ माऊ सुरू आहे त्याचं. आणि हा आहे डबल बेड. इथे एक छोटीशी विंडो आहे आणि इथे हे पॅनोरॉमिक विंडो आहे. या साईडला TV, मिरर, टेबल, वॉकिंग स्टेशन, एक छोटासा टिपॉय आहे. या साईडला वॉर्डरोब्स दिले आहेत 2 छोटे आणि मध्यभागी एक सेक्शन दिलं आहे जिथे तुम्ही तुमचा लगेज ठेवू शकता आणि खाली पण ड्रॉवर आहे जिथे की तुम्ही तुमच्या चप्पल, बूट, शूज सगळं ठेवू शकतात. हा छान मोठा लॅम्प आहे आणि वॉर्डरोबमध्ये हँगर एरिया, लॉकर मोठा आहे. या साईडला सुद्धा एक्स्ट्रा पिलो आणि अंब्रेला वगैरे पण दिलेले आहे. छान आहे. हे आहे बाथरूम, बेसिन, टॉयलेटरीज, टॉवेल्स, शॉवर एरिया आणि WC. छोटंसं आहे बाथरूम पण क्लीन आहे, छान आहे. हा लोकेशन सुद्धा कोडाईकॅनलमधलं प्राईम लोकेशन आहे. एक्झॅक्टली सिटी सेंटरमध्येच जेसी रेसिडेन्सी आहे. प्रॉपर्टी खूपच छान आहे आणि क्लीन आहे. जसं सांगितलं जरा थोडासा यांचा जो सेटअप आहे तो विंटेज हेरिटेज टाईप असा सेटअप आहे. छान वाटतं. असा हा आपल्या 3 डेजसाठी ही रूम जेसी रेसिडेन्सीमध्ये आपण बुक केली आहे. याचं प्राइस काय आहे मयूर? याचं आपण अराउंड 15,000 भरले 3 रात्रीचे. ओके. आणि याच्यामध्ये 4 डेज आणि याच्यात आपला ब्रेकफास्ट आणि डिनर
इन्क्लुडेड दोन्ही आहे. included. सो आपल्याला बाहेर कुठे जायची गरज नाही. गरज नाही. आणि ब्रेकफास्टचा पण मोठा स्प्रेड असतो ऐकला आहे मी. आता उद्या ते बघायला मिळेल. आणि डिनरचा पण बऱ्यापैकी मोठा स्प्रेड आहे. यांचंच इन हाऊस रेस्टॉरंट पण आहे आणि ट्रॅव्हल डेस्क पण आहे. भरपूर साऱ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे. ॲम्पल स्पेस आहे पार्किंगची सुद्धा, त्यामुळे पार्किंगचाही काही प्रॉब्लेम नाही. चालू आहे बेसमेंट फ्लोअरला. बेसमेंट फ्लोअरला त्यांचा इंडोर गेम्स आहेत. आपण बघूयात काय काय इंडोर गेम्स आहेत. इथे कुठेही लिफ्ट नाही आहे आणि निहित एन्जॉय करतोय छान. निहितसाठी गाडी आहे. छान टॉडलर्स प्ले एरिया पण आहे. फ्यूज बॉल आहेत. खूप छान सेटअप आहे, त्यामुळे मुलंसुद्धा कंटाळत नाही. आणि टेबल पण आहे छान छान. बोर्ड सुद्धा आहे. या साईडला चेस, कॅरम आणि TT साठी आहे. इथे जिम आहे, इंडोर जिम छान आहे. आणि या साईडला इकडे आतमध्ये कॉन्फरन्स हॉल असावा. एकंदरीत खूप छान प्रॉपर्टी आहे ही. आम्ही निघालोय आता मन्नावनूर लेककडे. तो कोडाईकॅनलपासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे जाण्यासाठी डेन्स फॉरेस्ट, अगदी घनदाट जंगलातून जावं लागतं. रोड तसा अजून तरी चांगला आहे. आम्ही आता जवळपास 10 किलोमीटर पुढे आलो आहोत कोडाईकॅनलपासून. तर याचप्रमाणे आजची ही साईटसीइंग झाल्यानंतर उद्या आम्ही एका ऑफ रोड टुरिस्ट प्लेसेसच्या ड्राईव्हला जाणार आहोत. एका लोकल टुरिस्ट गाईडला आम्ही विचारलं, जे की आमच्या हॉटेलमध्येच होते. तर त्यांनी आम्हाला एक पॅकेज बनवून दिलं आहे आणि त्या पॅकेजमध्ये ते आम्हाला काही पॉईंट्स कव्हर करून देणार आहे, जे की नॉर्मल टुरिस्ट प्लेसेसमध्ये येत नाही. कोडाईकॅनलच्या थोडं बाहेर जावं लागतं, पण एक्सपिरियन्स चांगला असणार आहे ऑफ रोड ड्रायव्हिंगचा. चला जाऊयात आपण पुढे आपल्या प्रवासाकडे. झाड पडलंय, त्यामुळे मोठ्या गाड्यांना जाता येत नाहीये, पण ज्या छोट्या व्हेकल्स आहेत त्याच फक्त जाऊ शकतात. त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक झाली आहे. आता आपण जातोय पुढे. अरे मीच काढलेलं आहे का? नाही माझंच. सावकाश रे बाबा. आहे तो मुन्नावरन लेक. याच्यामध्ये कोरॅकल राईड होते. गोल अशी बोट असते टोपलीसारखी आणि त्याची राईड होते. या साध्या कायाकिंग्स पण आहेत. आणि हा इथला निसर्ग. इथे झिपलाईन पण आहे. ते तिथे स्टेशन आहे झिपलाईनचं. तिथून हा पूर्ण लेक क्रॉस करून त्या साईडला जे दिसतंय तिथपर्यंत अशी झिपलाईन आहे. खूप सुंदर एरिया आहे. हॉर्स राईड आहे आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तिथे शीप फार्म पण आहे. छान आहे. कोडाईकॅनलहून याचा डिस्टन्स आहे 35 किलोमीटर्स. खूप डेन्स फॉरेस्टमधून हा रोड येतो आणि खूप घनदाट जंगल आहे. खूप सुंदर एरिया आहे. खूप छान रोड पण आहे. अशी ही कोरॅकल राईड गोल गोल फिरत जाते. या कोरॅकल राईडचा रेट आहे पर हेड 100 रुपीज.
हे आहे स्वित्झर्लंड ऑफ कोडाईकॅनल. खूप छान व्ह्यू आहे. अरे आता आपण कोडाईकॅनल मधल्या सगळ्यात टॉप च्या शिखरावरती आहोत. जे समोर दिसतोय तो एक लेक आहे. त्या लेकच्याच समोर हा एक पहाड आणि जो दुसरा हा पहाड दिसतोय ते आहे पालनी सिटी. तिथे कार्तिकेय स्वामीचं मोठं मंदिर आहे. हा आहे संपूर्ण मंदिर. आणि आता नंतर आपण तिथे खाली जाणार आहे जिथे किती लोक आहेत. तिथे सगळ्या मोठ्या मूव्हीजचं शूटिंग होतं. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आपला हा तिकडे असणार आहे, जे की तिथे एक गाव दिसतं आहे. ते एक ट्रायबल विलेज आहे आणि कोडाईकॅनलचं एंड आहे तिथे. कोडाईकॅनल या डिस्ट्रिक्टचं हे इथे एंड येतं. आणि हे असं खूप छान सुंदर अशी डोंगर रांग. खूप सिनिक व्ह्यू आहे, छान. खूप छान वातावरण आहे. आता थोडा पाऊस पण पडायला लागलाय आणि ढग जमा झाले आहेत. थंडगार वाटतंय छान कोडाईकॅनलमध्ये. हा जो माझ्या मागे मोठा डोंगर दिसतोय तो संपूर्ण ताज हॉटेल्सच्या मालकीचा आहे. जवळपास 600 एकर एवढी ती जागा आहे. आत्ताच त्या ड्रायव्हर दादांनी सांगितलं की तो जो डोंगर आहे मागचा तो ताज हॉटेलच्या मालकीचा आहे. खूप सुंदर वातावरण आहे, छान वाटतंय. तिकडे ढग पण आले आहेत. आपण आता पुढे त्याच साईडला जाणार आहे जिकडे किती ढग दिसत आहेत. तिथे धबधबा आहे. हे इकडे खाली जे आहे हे एक ट्रायबल विलेज आहे. इथे जाणार आहोत. थोडंसं पुढे गाडी जाते आणि जर तुम्हाला अजून ट्रेकिंगची आवड असेल आणि ट्रेकिंग करायची असेल तर तुम्ही पुढे पायी चालत जाऊ शकता. ती गाडी तुमच्यासाठी थोडा वेळ थांबेल तिथे. पण आपल्याजवळ निहिते त्यामुळे आपण तेवढा काही ॲडव्हेंचर करणार नाही आहे. पण आपल्याला या ट्रायबल विलेजपर्यंत जायला मिळणार आहे. ते काका आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. खालीच अशी इथे नदी पण वाहते. त्या नदीमधून पण गाडी पुढे जाते. सो तो एक ॲडव्हेंचर आपल्याला इथे करायला मिळेल. हा कोडाईकॅनलमध्ये आल्यावरती जे टुरिस्ट गाड्या असतात ना त्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट केला तर हा असा एक पॅकेज आपल्याला करून मिळतो. आम्ही एक कपल होतो आणि निहित सोबत होता. प्लस आम्हाला अजून एका कपलने जॉईन केलं. त्यामुळे जो आमचा 6,500 एवढा खर्च होता तो डिवाईड झाला. पण त्यांनी 3.5 म्हणजे असा तो घेतला. तर 3,500 आम्ही पे करणारे, 3,500 दुसरं कपल पे करणारे. सो हा पण एक फायद्याचाच आमचा सौदा होता. छान वाटतं आहे. आणि ही अशी ऑफबीट वेगळ्या प्रकारचे टुरिस्ट प्लेसेस बघायचा आनंद वेगळाच असतो. तुम्ही कोडाईकॅनलमध्ये आलात तर नेहमीच्या जे टुरिस्ट प्लेसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त अशी पण एखादी राईड घ्यायला काही हरकत नाही. जाऊयात आता आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. तिकडे वरती शिखरावरती होतो. आता आपण घाट मार्गाने पुन्हा खाली आलो आहोत मिडलला. तर तिथे मयूर आहे. काका कुठे गेला? काका कुठे गेला? पण एका नदीच्या तीरावरती आहोत. ही आहे मुंगीन पल्लम रिव्हर. मुंगीन म्हणजे बांबू आणि पल्लम म्हणजे डेप्थ. तर ही अशी आहे नदी आणि याच्यामध्ये छान खेळता येतं. छान खळखळत वाहत जाणारं पाणी आहे. आणि मयूर आता
रिव्हर क्रॉसिंग करतोय. कसा आहे एक्सपिरियन्स? छान वाटतंय. एकमेकांना मदत करणारे. तर आम्ही या जीपमध्ये बसून आलो आहे. आता जी काय आम्ही ऑफ रोडिंग करतो ती या जीपमध्ये करतो आहे. याचे चार्जेस सिंगल म्हणजे जर कपल असेल तर 6500 आहे. आम्ही शेअरिंगने घेतलं आहे म्हणून 3500. हां, आणि पर कपल ती जी जीप तशी चालली आहे तसंच आपण आता येऊन ही नदी क्रॉस केली आता आपण इथून अशी, आणि मग इथे ही पार्क केली आता त्यांनी गाडी त्यांची. बाबा तू काय रेसिडेन्सीच्या ट्रॅव्हल डेस्कमुळून आम्हाला हे डेस्टिनेशन कळालं. तर आधी तर आम्ही 6500 पे करणार होतो, पण आम्हाला एक कपल मिळालं ज्यांना पण असंच इंटरेस्ट होता. सो मग 3500 मध्ये आमचं झालं ते दोघांचं. येस. आणि छान आहे ॲडव्हेंचरचं, म्हणजे वर्थ आहे ते. जेवढं ते त्याला स्किल्स लागतात ते सगळे स्किल्स त्याला यूज करायला लागतात ऑफ रोड कार चालवण्यासाठी. खरंच खूपच बापरे, ऑफ रोड ड्रायव्हिंग झालंय त्या दादांचं. म्हणा त्यांना सवय असेल त्याची, आपल्याला एवढी सवय नाहीये. खूपच छान होता हा एक्सपिरियन्स आमचा. आता आम्हाला परत एवढं खाली जायचंय. हा संपूर्ण हा असाच रोड आहे, एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर चढायला उतरायला सेम असाच रोड आहे, आणि असंच खाली वर जायचंय. खूप ठिकाणी रोडच नाही आहे. इथे पण बघा, हा संपूर्ण मातीचा रोड आहे. काय माहिती आता आम्ही परत खाली कसे जाणार आहे. डिनरमध्ये आज हे आहे एक नॉनव्हेज सूप, ज्याचं नाव आहे कोजी मिलागू सारू. सलाड्स, लाईट काउंटर आहे चपातीचा. हे आहे व्हेज नूडल सूप. आम्ही टेस्ट केलं, छान आहे. चटणी, इडली, स्पॅगेटी नेपोलियन आणि बेबीकॉर्न आहे. आलू गोबी आणि कढाई पनीर, शेजवान गोबी आणि मूग दाल. आहेत व्हेज हाक्का नूडल्स, लोणचं, पापड, दही, रायता, नवरत्न पुलाव, स्टीम्ड राईस, सांबार आणि रसम. इथे असे हे कट फ्रूट्स आहेत, आणि आज स्वीटमध्ये त्यांनी ब्रेड हलवा केलेला आहे. आईस्क्रीम पण आहे, आणि नॉनव्हेजमध्ये पण 3-4 ऑप्शन्स आहेत. आणि हा आहे संपूर्ण यांचा सेटअप, आणि ही आहे रेस्टॉरंट. पण इथे आता कोकर्स वॉक पॉइंटला आलोय. बेसिकली इथे असा एक वॉक आहे मोठा, आणि तिथून तुम्ही व्हॅली बघू शकतात.
मॅग्नेट्स नाही हां पेन्सिल शेड येतो गोकर्स वॉकपासून अवघ्या 700 मीटर अंतरावरती आहे द सालेत माथा चर्च आणि खूप छान वातावरण आहे इथे सुद्धा. मी आता मध्ये पण जाणार. छोटंसं चर्च आहे पण आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पण खूप छान आहे. एका डोंगर माथ्यावरती आहे म्हणून याला सालेत माथा चर्च असं म्हटलं जातं. 700 मीटर अंतरावरतीच आहे, खूप काही दूर नाही आहे. इथे जर तुम्ही कोडाईकनालमध्ये आलात तर इथे सुद्धा नक्की भेट द्या. या साईडने पुढे वर गेलात की पार्किंगकडे जाण्याचा रस्ता आहे आणि त्यावरती तिकडे पार्क केलेल्या गाड्या. व्ह्यू पॉइंटला इथे त्यांनी असं हे शिल्प बनवलंय. 2 छोटे अप्पू आहेत, हत्ती आणि 3 मोठे. आणि या साईडला गॅलरी आहे. इथून हे असे पिलर रॉक्सचा व्ह्यू दिसतो. हे आहे मॅजेस्टिक पिलर रॉक्स. तर आपण आता गुना केव्ज लावलोय. पिलर रॉक्सच्या तिथूनच एक 2 किलोमीटरच्या अंतरावर गुन्नार केव्ज आहेत. 10 रुपये त्याचं एंट्री तिकीट आहे. तिथून आपण एंटर केलंय आणि इथून चालत आता आपण पुढे जाणार आहे. खाली गुना केव्ज आहेत. गुना मूवीमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं, तेव्हापासून ही जागा फेमस झाली आहे. इथे जाण्यास बंदी आहे. आतमध्ये फक्त त्याचा एंट्रन्स तेवढा दिसतो. खूप डेन्स फॉरेस्ट आहे. गुना केव्स या साईडला आहे आणि तो एरिया पूर्णपणे बंद सील केलेला आहे. पण हा जो आजूबाजूचा परिसर आहे तिथे खूप सारे टुरिस्ट येतात. हा खूप टुरिस्ट अट्रॅक्टिव्ह स्पॉट आहे. तुम्ही बघू शकता केवढी जास्त गर्दी आहे इथे. आणि हे जे झाडांचे मुळं आहेत ते पण त्या गुना मूवीमध्ये, तमिळ मूवीमध्ये दाखवले गेले आहेत. तेव्हापासून हा टुरिस्ट स्पॉट खूप जास्त अट्रॅक्टिव्ह झाला आहे. खूप जास्त टुरिस्ट इथे भेट देतात. भरपूर गर्दी असते आणि वरती सुद्धा एक वॉच टॉवर आहे आणि तिथे सुद्धा जाऊ शकतो. गुना केव्स हे फॉरेस्ट एरियामध्ये येतं. इथे कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक वगैरे अलाउड नाही आहे. आता आपण जाऊयात आतमध्ये, तिकीट काढूयात आणि आतमध्ये जाऊयात. आत्ता आपण गुना केव्सला जाऊन आलो. गुना केव्सच्या एंट्रन्सपासून जे ॲक्च्युली केव्ज आणि ते मुळं जे झाडाचे दिसतात तिथपर्यंत जाण्यासाठी जवळपास 250 ते 300 मीटर चालत जावं लागतं. ट्रेक आहे छोटासा. आता सध्या इथे खूप जास्त गर्दी आहे. आमचं दोन्ही स्पॉट्स छान बघून झालेत. सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे आम्हाला सगळे स्पॉट्स छान बघता आले. आता आपण जाऊयात पुढे पाईन फॉरेस्टकडे. आपण पाईन फॉरेस्टला आलोय. सगळे पाईनचे झाडे तिथे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. खूप सारी झाडं आहेत. ही याची इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता. मागचं बॅकग्राऊंड बघता तुम्हाला कळलंच असेल आम्ही आता कुठे आहोत. आम्ही आता आहोत पाईन फॉरेस्टला. गुना केव्सपासून जवळपास 700 मीटर अंतरावरती थोडं वर चढून आलं की पाईन फॉरेस्ट लागतं. एका कोणत्या तरी इंग्रज अधिकाऱ्याने 1905च्या दरम्यान हे पाईन्सचे वृक्ष वेगळ्या वेगळ्या जातींचे इथे लावले होते. तेव्हापासून हे पाईन फॉरेस्ट आलं आहे अस्तित्वात. आधी इथे बऱ्यापैकी जंगल एरियाच होता. सगळीकडे जिथे कुठे आपण बघू ना तिथे सगळे पाईन फॉरेस्ट आहेत. सगळे पाईनचेच वृक्ष आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे पाईन आहेत. आणि हा पण एक टुरिस्ट प्लेस आहे कोडाईकनालमध्ये जर आलात तुम्ही तर. खूप सुंदर आहे. आम्ही इथे छान, हे बघा हे पाईनचे कोन्स पण आहेत, किती छान दिसत आहेत. आणि आम्ही आत्ता इथे फोटोशूट पण केलं. खूप छान फोटोशूट झालं. निहितने पहिल्यांदा फोटोशूटमध्ये छान पोजेस दिले आहेत, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. आता आपण जाऊयात परत पुढे. आपल्याला लेक साईडला जायचं आहे, थोडी शॉपिंग करायची आहे. बघूयात आपल्याला तिथे काय काय शॉपिंग करायला स्कोप मिळतोय ते.
याची एंट्री फी आहे 10 रुपये पर पर्सन. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त पाईनचेच वृक्ष आहे. तुटलं. आता आपण आहोत मॉयर पॉइंटला. रोडच्याच लगत पार्किंगसाठी जागा आहे आणि थोडीफार दुकानं. आता आपण पुढे जाऊयात. पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे. आता तिकीट काढू आणि पुढे जाऊयात. तर ब्रिटिश कर्नल थॉमस मोयर याच्या स्मरणार्थ किंवा याच्या मेमरीमध्ये बांधलेला हा मोयर्स पॉइंट आहे. यालाच आधी 4 माइल रोड म्हणायचे, पण मग नंतर हा पॉइंट मॉयर जो अधिकारी होता त्याच्या स्मरणार्थ बांधला गेला, म्हणून तेव्हापासून याचं नाव मोयर्स पॉइंट झालं. ओळखलं जातं. आणि हा इथे वॉच टॉवर आहे व्हॅली व्ह्यू साठी. पण आता सध्या एवढं धुकं आहे तर काही दिसणार नाही आपल्याला त्या धुक्यात. आता हा आपला ऑलमोस्ट शेवटचा पॉइंट आहे आजचा. आपण याच्यानंतर परत लेकला जाणार आहे. तिथे काही शॉपिंग वगैरे असेल तर आपण बघू आणि मग आपल्या रूमवर जाऊ परत. बाहेर एंट्रन्स जवळ आहोत. ब्रायंट पार्क हे अगदी जो कोडाईकॅनलचा जो लेक आहे त्याच्यात जवळ आहे आणि आता सध्या तिथे 10 दिवसांसाठी फ्लावर शो आहे. सो आता आपण आतमध्ये जातोय. मयूरने आता तिकीट काढलेत. मयूर, एक तिकीट किती रुपयाचं आहे? अडल्ट 75, किड्स 30 रुपीज. अच्छा, अडल्ट आपल्याला निहितचं तिकीट लागलं नाही. 3 वर्षापासून पुढे 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी चिल्ड्रन तिकीट लागतं. त्याच्या पुढे 11व्या वर्षापासून अडल्ट तिकीट लागतं. अडल्ट तिकीट आहे 75 रुपीज पर हेड. आता जाऊयात आतमध्ये. निहित पण फुलं दाखवत आहेत. कुठे कुठे फुलं आहेत. सध्या खूप गर्दी आहे सगळ्या टुरिस्ट प्लेसेस वरती. निहित सुद्धा खूप एक्साइटेड आहेत. तर सगळीकडे जे फुलं दाखवतोय किती सुंदर सुंदर फुलांची अरेंजमेंट आहे. वा, वाघ, पोपट, हत्ती, खारुताई असे बरेचसे त्यांनी इथे आकृती बनवल्या आहेत. या शिमला मिरची पासून हा पोपट बनवलाय. छान असा त्यांनी मोर बनवलाय फुलांचा. कुलूप आणि किल्ली बनवली आहे इथे फुलांपासून. आहे कोडाईकॅनल लेक. खूप स्वच्छ आणि सुंदर लेक आहे. हार्ट ऑफ द सिटी मध्येच लेक आहे हा. आणि लेकच्या चारही साईडने तुम्ही ड्राईव्ह करू शकता गाडीतून. स्वच्छ पाणी आहे. इथे बोटिंग पण केली जाते. आजूबाजूला काही खाण्यापिण्याची दुकानं, खेळण्यांची दुकानं, फन गेम्सची पण दुकानं आहेत. हॉर्स रायडिंग आणि सायकलिंगचा पण आनंद तुम्ही लेकच्या बाजूने फिरताना घेऊ शकता. आणि 2 बोट क्लब आहेत त्यांचे 2 बोट क्लब्स आहेत. बरोबर. खूप सुंदर आहे हा एरिया. आणि आम्ही सगळी साईट सीइंग करून आलो आणि जेव्हा त्यांना आम्ही रूम क्लीन करायला सांगितलं तर आज त्यांनी छान अप्पू बनवलाय. खूप सुंदर बनवलाय. आणि अप्पूवरती छान सोंडेवरती याच्यासाठी वगैरे सगळ्यांसाठी छान फुलं ठेवली आहेत. खूप छान आहे. आम्हाला खूप आवडलं. सिल्वर कॅस्केड वॉटरफॉल कोडाईकॅनलला एंट्री करतानाच जवळपास 8-10 किलोमीटर आधीच रोडच्या लगतच एवढा मोठा हा छान धबधबा आपल्याला बघायला मिळतो. पांढरं शुभ्र खाली पडणारं पाणी म्हणून याला सिल्वर कॅस्केड वॉटरफॉल असं नाव आहे.
तर JC रेसिडेन्सीमधून आपला चेकआउट झाला एक अर्धा एक तास आधी. आपण आता कोडाईकॅनलवरून निघून हाफ वे खाली आलो आहे. अजून आपला अर्धा प्रवास बाकी घाटाचा आणि मग तिथून पुढे परत मदुराईच्या दिशेने आपण निघू. तर कोडाईकॅनलचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. कसा होता तुझा एक्सपिरियन्स कोडाईकॅनलचा? खूप छान होता. इतकं छान डेन्स फॉरेस्ट आहे, सगळीकडे हिरवळ, जिथे बघा तिथे पूर्ण हिरवळ आणि डेन्स फॉरेस्ट आहे. एक मला इथलं खूप आवडलं, आम्हाला दोघांनाही. प्लास्टिक टोटली बॅन आहे. तुम्ही वर येताना सुद्धा चेकपोस्टवरती तुमची गाडी चेक केली जाते. सिंगल टाईम यूज प्लास्टिक अलाउड नाही आहे. इवन प्लास्टिक कोटेड जे काही पेपर बॅग्स वगैरे काय काय असतात ते सुद्धा अलाउड नाही आहे. तुम्हाला छोट्या छोट्या ठेल्यांवरती जे काही खायला फूड आयटम्स मिळतात ते सुद्धा केळीच्या पानांमध्ये मिळतात. त्यामुळे निसर्गाचं संवर्धन खूप छान इथे केलेलं आहे. आम्ही कोडाईकॅनलमध्ये खूप फिरलो. ऑफ रोड ड्राईव्हला पण गेलो होतो आणि जे काही टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथेही गेलो होतो. तुम्ही सुद्धा कोडाईकॅनलमध्ये आल्यावरती आम्ही जे टुरिस्ट स्पॉटवरती गेलो होतो तिथेही नक्की जा. प्लस तुम्ही जर दुसरीकडे कुठे गेलात तर तेही सुद्धा आम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.